ठाणे खाडीतील पाणी प्रदूषित होऊ नये आणि तेथील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ नये या उद्देशातून ठाणे शहरातील नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया ते खाडीत सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। या निर्णयानुसार शहरातील 24 नाल्यातील पाणी वळवून मलप्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी 70,53 लाखांचा खर्च अपेक्षित आहे। या प्रकल्पाच्या प्रस्तावाला पालिकेच्या प्रशासकीय सभेने नुकतीच मान्यता दिल्याने प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झालाय। ठाणे महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने तांत्रिक सल्लागार म्हणून मेसर्स वॉटरनेट कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची नेमणूक केली होती। त्यांनी ठाण्यातील सांडपाण्याचे सर्वेक्षण करून त्यातील पाण्याची गुणवत्ता तपासली। त्यामुळे नाल्यातील पाणी प्रक्रिया करूनच खाडीत सोडण्याचा सल्ला सल्लागार कमिटीने दिला होता। त्यानुसार नाल्यातील सांडपाणी मलवाहिनीत वळवून ते अस्तित्वातील किंवा प्रस्तावित मलप्रक्रिया केंद्रांमध्ये प्रक्रिया करण्यात येणार होतं। त्यानुसार एकूण 24 पैकी 17 ठिकाणी नाल्यातील पाणी अडवून ते उतारानुसार मलवाहिनीत जोडण्यात येणार आहे। 5 ठिकाणी मलउदंशन केंद्र उभारली जाणार आहेत, तर उर्वरित 5 ठिकाणी जागेवरच मलप्रक्रिया केंद्र उभारली जाणार आहेत। या प्रकल्पानुसार पावसाळ्याच्या कालावधीत वगळून इतर वेळेस सुमारे 127.13 दशलक्ष लिटर सांडपाणी नाल्यामधून वाहत असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे 65.16 दशलक्ष लिटर्स पाणी शुद्धीकरणासाठी मलप्रक्रिया केंद्रांमध्ये नेलं जाणार आहे। प्रक्रिया केलेलं पाणी खाडीत सोडल्यानं खाडीतील जैवविविधता सुधारेल, तसंच जागेवरील केंद्रामधून शुद्ध झालेलं पाणी उद्यानासाठी वापरता येईल। तसंच सुमारे 2 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होईल असा दावा प्रस्तावात करण्यात आलाय। या प्रकल्पाचा एकूण खर्च 70,53 लाख असून तो अमृत 2.0 योजनेअंतर्गत राबवला जाणार आहे। यात केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी 25% तर उर्वरित 50% खर्च ठाणे महापालिका करणार आहे। या प्रकल्पाची अंमलबजावणी सुमारे 18 महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून अनुदानासाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल। प्रकल्पाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमला जाणार आहे असं पालिकेनं म्हटलं आहे।